आता एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज राज्यातून आहे। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याची सध्या माहिती मिळते। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे सध्या सगळीकडे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या दरम्यान विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली। सध्या त्यामुळे त्या ठिकाणी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळते। गोंधळ सुद्धा निर्माण झालाय। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली। सध्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून सुद्धा कसून अशी चौकशी केली जाते। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। सध्या सुरक्षा रक्षकांकडून आणि पोलिसांकडून त्या ठिकाणी तपासणी केली जाते। त्यामुळे विधान भवन परिसरामध्ये आमदारांची कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी असतात आणि विधान भवनामध्येच बॉम्ब ठेवल्याची अफवा आता समोर आली। बॉम्ब अफवेमुळे सगळ्यांना सध्या गेटवर रोखण्यात आले। सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून सध्या त्या ठिकाणी कसून अशी तपासणी केली जाते। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच दरम्यान आज विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली। आणि याच सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली, सध्या काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने तपासणी केली जाते? अर्थसंकल्पीय अधिवेशन या आपण प्रथम सुरू आहे आणि तिसरा आठवडा आहे आणि या ठिकाणी धमकीचा मेल या विधान भवनामध्ये आलेला आहे आणि त्यासाठी आपण बघितलं संपूर्ण जे कर्मचारी आहेत विधान भवनातले त्यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेला आहे। आता आपण विधान भवनामध्ये आहे आणि आपण बघू शकता की गेटच्या बाहेर सर्व जे विधान भवनातली कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेले आहे। तसेच कोणाला या ठिकाणी आतमध्ये येऊ देत नाहीत। पण यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी आमदार आहेत शरद पवार गटाचे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, विधान भवनाला धमकीचा मेल आलेला आहे, काय सांगा? मला जी माहिती इथं आल्यानंतर भेटती की काहीतरी चेकिंग चालू आहे, काहीतरी थ्रेट आलेला आहे। त्या संदर्भात सकाळी पण चेकिंग झाली आणि आता पण ते सुरक्षेच्या हिशोबाने चेकिंग करतात। पण सतत अशा प्रकारचे धमकीचे मेल हे वारंवार येत आहेत, कुठे सुरक्षामध्ये या ठिकाणी बघितलं जात नाही। विधान भवनाच्या विषयामध्ये माझं तर मी पहिल्यांदाच ही गोष्ट ऐकतोय। एखादं ज्याची मेल जरी आला असेल तो खोटा आहे खरा आहे, प्रशासन ह्याचं उत्तर नक्कीच देणार त्याच्यामध्ये। पण आपली सुरक्षा यंत्रणा ज्या प्रकारे धमकीचे मेल आपण मिळतात विधान भवनामध्ये हा पहिल्यांदा आला, पण बाकीच्या ठिकाणी जात असतं तर कुठे सुरक्षा याच्यामध्ये बघा, विधान भवनामध्ये ही माझी दुसरी टर्म आहे आणि सुरक्षतेच्या हिशामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते एकदमपणे खात्रीपूर्वक एकदम जबाबदारीने इथं काम करतात। तर आपण या ठिकाणी बघितलं क्षीरसागर होते शरद पवार गटाचे आमदार आणि या ठिकाणी धमकीचा मेल आलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण विधान भवन परिसर आपण या ठिकाणी बघितलं हा गजबजलेला परिसर असतो। 8 वाजता या ठिकाणी विधान भवनामध्ये एंट्री सर्वांना दिली जाते आणि त्यानंतर आपण बघितलं चहलपहल ही संपूर्ण विधान भवनमध्ये सुरू असते। पण आता जो धमकीचा मेल आलेला आहे त्यानंतर आपण बघितलं संपूर्ण विधान भवन या ठिकाणी शुकशुकाट झालेली आहे आणि सर्व जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेले आहे। आणि आता बघितलं ही मंत्र्यांची देखील आता वेळ झालेली आहे, मंत्री देखील या ठिकाणी येऊ लागतात आणि पण आता या ठिकाणी मंत्र्यांना देखील अडवलं जातंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण आपण बघितलं सर्व जे अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत त्यांना विधान भवनाच्या बाहेरच ठेवण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जी केली जाते हा मेल कुठून आलेला आहे, काय कोणी पाठवलं आहे जी संपूर्ण तपास या ठिकाणी केला जाते आणि त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी काय पोलिसांकडून आदेश येतात आणि किती वेळामध्ये या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी सोडलं जातं। कारण की या ठिकाणी सभागृह चालू होतं आणि त्यानंतर संपूर्ण राज्याचं या ठिकाणी ज्या घटना त्या ठिकाणी मांडल्या जातात आणि त्यानंतर आता या ठिकाणी आपण बघितलं तर जी संपूर्ण माहितीनुसार जी धमकी आलेली आहे त्यानुसार सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेला आहे। मनोज, हा धमकीचा मेल नेमका किती वाजता आला आणि त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या संदर्भात काही अधिकृत माहिती देण्यात आली का? आपण बघितलं आम्ही या ठिकाणी 8 वाजता या ठिकाणी सर्व मीडिया कर्मचाऱ्यांना एंट्री दिली जाते आणि मीडिया कर्मचारी आम्ही सर्व 8 वाजता या ठिकाणी आलेलो होतो। पण 9 वाजता आपण बघितलं 9 पावणे 9च्या दरम्यान या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे विधान भवनाचा ते या ठिकाणी गेट हा बंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर एक कर्मचारी येऊन या ठिकाणी जमा होऊ लागले आणि आता संपूर्ण परिसर बघितलं या ठिकाणी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची गर्दी लागलेली आहे आणि जी कामाला सुरुवात होते ती या ठिकाणी कामाला अद्यापही सुरू झालेली नाही कारण की सर्व कर्मचारी येऊन कामाला सुरुवात करतात। पण आता सर्व जे कर्मचारी ते या ठिकाणी बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आता या ठिकाणी कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाहीये आणि
जे आता मंत्री देखील या ठिकाणी यायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपण बघितलं विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज या ठिकाणी सुरू होतं 11 वाजता आणि त्यामुळे आता ही जो धमकीचा मेल आलेला आहे त्यानुसार पोलिसांची या ठिकाणी चौकशी ही सुरू आहे आणि हा मेल कुठून आलेला आहे, कोणी पाठवलेला आहे याचा संपूर्ण तपास या ठिकाणी केला जात आहे. पण जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर ठेवण्याचं असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेलं आहे आणि आता संपूर्ण पोलीस अधिकारी या ठिकाणी तपास करत आहेत यंत्रणा. कल्याण. मनोज, खरं तर सध्या पोलिसांकडून विधान भवन परिसराची कशा पद्धतीने तपासणी केली जाते? आपण बघता हा धमकीचा मेल पहिल्यांदाच असं समजलं जातं की विधान भवनामध्ये आलेला आहे आणि त्यानुसार या ठिकाणी संपूर्ण जे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर थांबवण्यात आलेला आहे आणि आपण हा मेल सकाळी या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आपण बघितलं आमदार देखील या ठिकाणी आता प्रवेश करत आहेत आणि त्यांना या ठिकाणी आमदारांना प्रवेश दिला जाते. पण जे कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी अद्यापही बाहेर ठेवलं जात आहे. पण ही पहिल्यांदा अशी घटना घडली समोर येत आहे. पण या ठिकाणी आता पोलीस सर्व विधान भवनाचा परिसर आहे तो या ठिकाणी तपासणी करत आहेत. तसंच आपण बघतो जे फ्लोअर आहे त्या ठिकाणी देखील तपासणी पोलिसांची सुरू आहे आणि या मेल आला कुठून आहे, कोणी पाठवला आहे याची संपूर्ण तपासणी या ठिकाणी करत आहे. हा मेल फेक तरी असू शकत नाही असं देखील संपूर्ण या ठिकाणी तपास केला जाते आणि त्यानुसार आपण बघितलं तर पोलीस या ठिकाणी काय आहे त्यामुळे आता किती वेळ लागते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आता या ठिकाणी आमदारांना सोडलं जात आहे पण जे कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी बाहेर ठेवण्यात आलेलं. आपल्यासोबत आमदार असतात पण त्यांच्याशी सर काय सांगा, धमकीचा मेल या ठिकाणी आलेला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर ठेवलं आहे. आज आत्ताच न्यूज मिळाली की धमकीची जे आपली सूचना इथं आलेली आहे अध्यक्षांनी त्याला लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने त्याला लक्षात घेऊन एवढी सिक्युरिटी वाढलेली आहे. पण मला असं वाटतं की आपल्या विधानसभेचं कामकाज डिस्टर्ब करण्याकरता असा एखादा हॉक्स होऊ शकतं. पण तरीही दक्षता घेऊन अध्यक्षांनी आणि गृह मंत्रालयाने ही सिक्युरिटी वाढवलेली आहे. पण सर विधान भवनामध्ये हा धमकीचा मेल आला आहे, कामकाज या ठिकाणी चालतं आणि अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये हा धमकीचा मेल आलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक विधानसभाच्या सदस्यांना धमक्यांचे मेल यायला लागले आहे. कोणी बिश्नोई गँग म्हणून आमचे साजिद पठाण साहेब अकोल्यावाला आहे त्यांना आलेली आहे, तो मुद्दा गाजला आणि त्यानंतर आज थेट विधानसभेपर्यंत ही मेल आलेली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि कुठेतरी याची सखोल चौकशी होऊन सिक्युरिटी जी आहे ते वाढवण्यात यावी अशी मला. पण हे होऊ शकतं की कामकाज डिस्टर्ब करण्याकरता सुद्धा अशी मेल येऊ शकते, याची शक्यता नाकारता येत नाही. कोणाकडनं आला असेल अजून काही माहिती नाही. मी एकदा अध्यक्षांशी बोलल्यानंतरच मग काही कमेंट करेन. धन्यवाद. आपण या ठिकाणी बघितलं तर आमदारांना आता या ठिकाणी प्रवेश दिलाय तसंच कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी आता प्रवेश द्यायला सुरुवात झालेली आहे आणि आता कामकाज या ठिकाणी सुरू होतं. 8 वाजता या आपण बघितलं सगळ्यांना प्रवेश या ठिकाणी दिला जातं आणि त्यानंतर आता पोलिसांचं पथक डॉग स्क्वॉड देखील आपण बघितलं या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण तपास आपण बघितलं तर केला जात आहे. आपण समोर आपण व्हॅन बघू शकता.